तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचं ओमकार पुढे एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे 27 ऑगस्ट म्हणजेच गणेश चतुर्थी. आज गणेश चतुर्थीचा पहिला दिवस आहे. तर तुम्हाला देखील तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला माझ्यातर्फे गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मुंबई साईडचे काही गणपती. तर बघूया आपल्याला जेवढे होत आहेत तेवढे आता करू, रात्रभरपर्यंत सकाळी 5 वाजेपर्यंत जेवढे होतील तेवढे करू. तुम्हाला सगळे गणपती दाखवण्याचा मी प्रयत्न करेन. तर बनून राहा पुढे व्हिडिओमध्ये. तर भेटूया, चला. जसं तुम्ही बघितलात की ही एवढीशी गल्ली आणि या एवढीशा गल्लीतून एवढा मोठा बाप्पा आत येतो. तर हा पहिलाच बाप्पा दाखवला मी तुम्हाला आज दिवसाचा. तर हा बाप्पा चिंतामणीच्या समोरच बसतो, चिंतामणीच्या समोरच्याच गल्लीत. तर मग कोणाला यायचं असेल तर इथे येऊ शकतात चिंतामणीनंतर. तुम्ही काळा चौकी झाल्यानंतर काळा चौकीच्या इथे समोरून एक बिल्डिंगचा गेट जातो. तर त्या बिल्डिंगच्या गेटमधून तुम्ही आज सरळ सरळ आलात तर इथे तुम्हाला बालगणेशचा बल्लाळेश्वर दिसेल. आणि ही मूर्ती निखिल खातूदादा बनवतो. तर ह्या बाप्पाला खळीवाला बाप्पाही म्हणलं जातं. तर आता तुम्हाला तो दाखवतो, चला. आपण बालगणेशच्या बल्लाळेश्वरच्या पाया पडून झालो आहे. आता आपण चालू आहे रंगाई बदकचा म्हणजे लंबोदर बाप्पा. तर तिकडून बालगणेश्वरला तुम्ही इथे पण येऊ शकता. जर तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्ही चिंतामणीच्या मेन गेटपासून जर राईट मारलात ना तर मग ह्या बाप्पाचं हे मंडप आहे तुम्हाला दिसून येईल. तर आता हा बाप्पा दाखवतो तुम्हाला, चला. आपण सगळ्यांनी गेलो अशी सगळ्यात फेमस मूर्ती म्हणजेच ती स्वामींच्या रूपात उभी मूर्ती होती ती बघितलेली. तर हे तेच मंडळ ह्या वर्षी नवीन रूप घेऊन आलं आहे बाप्पा. तर चला तो तुम्हाला दाखवतो. भेटलाय गॅरी दादा, गॅरी दादा, गॅरीज ब्लॉग्स. अरे हॅलो भाई, अरे दादा बिग फॅन. आत्ता मध्येच गेला शिवाय तुला फॉलो करायला लागलो. भाई कंटेंट खूप चांगला वाटतं. आता चालू केलंय की आता चालू केलंय. विचार आता उद्या बड्डे आहे ना, तर विचार केलाय की एक्झॅक्ट 12 वाजता चिंतामणी समोर. तुझा बड्डे? हा उद्या. अरे तर मग ॲडव्हान्स एक हॅपी बड्डे. थँक्यू थँक्यू ॲडव्हान्स. तर एक्झॅक्ट असं विचार केलाय की एक्झॅक्ट 12 वाजता असं चिंतामणी समोर हवा. मग आता हे सगळं झालं चिंतामणीला झालं. हो होऊन जाईल. आणि तिकडे लवकर होतं आपल्या इथे चिंतामणीकडे. हां नाही, मी भांडूपला राहायला आहे. अच्छा, आता तिकडे जरा गर्दी आहे. हो हो ते होऊन जाईल, ते चालेल तेवढं. थँक्यू भाई. चांगला रेकॉर्डिंग बंद केली. रंगाईच्या नंतर इथे आलो आहे गिरणगावच्या राजाकडे. तर हे सगळे एका लाईनीतच लागतात बाप्पा. तर हे झाल्यानंतर आपण जाऊया बड्डेचे बेस्ट विशेस घ्यायला आपल्या चिंतामणीकडे. तोपर्यंत हा बाप्पा दाखवतो, या बाप्पाचे दर्शन घ्या. तर चला दाखवतो दर्शन या बाप्पाचं. आपण घुसणार आहोत चिंतामणी बाप्पाच्या दरबारात. तर असं घुसमट फिरत आहे कारण का पहिल्यांदा असा बड्डे माझा गणपतीमध्ये आला आणि मी पहिलेच आशीर्वाद बाप्पाचे घ्यायला आलो आहे. तर चला दाखवतो तुम्हाला पूर्ण एक्सपिरियन्स आणि बाप्पा पण दाखवतो की किती सुंदर प्रकारे त्यांनी मंडप वगैरे सजवलं आणि बाप्पाला बसवलं.
त्या गोष्टीसाठी 2.5 ते 3 तास लाईनीत उभा राहिलेलो. तो क्षण आला आहे. आता चिंतामणी फक्त थोडं जसं 1-2 मिनटाच्या अंतरावर आहे. दाखवतो तुम्हाला. तर चला चिंतामणी मुखदर्शन झालेलं आहे चिंतामणीचं. आता खाली येऊन चरणस्पर्श पण करतो आणि तुम्हाला दाखवतो पूर्ण व्हिडिओ चरणस्पर्शचा. तर कमेंटमध्ये सांगा की कसा वाटला चिंतामणी ह्या वर्षीचा. भाई गुजबम्स फील होतात, गुजबम्स. मगाशी 11:30 दर्शन घ्यायला आलो, लाईनीमध्ये उभा राहिलो. जर विचार केलेला मुंबईच्या राहायचं दर्शन घेऊन चिंतामणीच्या लाईनीत उभा राहायचं, पण भाई जर ते घेतलं असतं तर मेलोच असतो पक्का. कारण का लाईन दाखवतो तुम्हाला कुठे गेली आहे. गेट हवा पाठी आहे आणि गेटच्या पण केवढा बाहेर आली आहे लाईन दाखवतो तुम्हाला. भाई जशी आहे वाचलो. तुम्ही बघितलात की भाई लाईन कुठपर्यंत गेली आहे दाखवलं जसं तुम्हाला. तर भाई बाप्पाचा आशीर्वाद होता. नशीब आहे, बाप्पाची पण इच्छा होती की त्याला पण मी लवकर भेटा. मग काय माझ्या डोक्यात आलं काय माहिती, मी तिकडे सोडून इकडे आलो पहिला आणि इथे दर्शन लवकर झालं. जर आता इथे मी लाईनीत उभा असतो ना, जर तिकडून दर्शन घेऊन इथे आलो असतो ना, तर मग भाई मी सकाळी 8 वाजल्याशिवाय घरी जाणारच नव्हतं असं मला वाटत होतं. तर चला दुसरा गणपती दाखवतो. ब्लॉगमध्ये लालबागचा राजा नाही दाखवत आहे, कारण का लालबागचा राजा खूप लाईन आहे आणि मला तो बड्डेच्याच दिवशी कंप्लीट करायचा आणि उद्या सकाळी जसं मंडपात पूजेला बसायचं. मग आता लाईनीत उभा राहिलो तिकडे, तर मग उद्या सकाळी पूजेला बसायला भेटणार नाही. म्हणून मी विचार केला आहे की उद्या एक दादा आहे आमच्याकडं, तर त्याच्या ओळखीने होतं का बघू लालबागचा राजा. जर जमलं तर उद्याच येऊन लालबागचा राजा करेल आणि त्याचा पण व्हिडिओ टाकेल. पण सॉरी आजच्या या व्हिडिओमध्ये मी त्याला दाखवू नाही शकलो. तर चला आता मुंबईचा राजा दाखवतो. तर हा जो आता गेट दाखवला मी, जर या गेटबद्दल हे नाव कोणाचं लिहिलं आहे कोणाला माहिती नसेल तर त्यांना सांगतो मी की हे वेलिंग जे नाव लिहिलं आहे दीनानाथ वेलिंग काका, हे होते मुंबईच्या ह्याची ज्यांनी सर्वात पहिली मोठी अख्ख्या भारतातली सर्वात पहिली मोठी 22 फुटी मूर्ती बनवलेली पहिल्यांदाच. तर हे ते मूर्तिकार काका आहेत आणि त्यांनी मूर्ती जी बनवलेली होती जी कमळावर बसलेली होती मुंबईच्या राजाची, तीच मूर्ती आहे ही. तर त्याच्यावरनंच त्या काकांना तेवढा मानसन्मान देण्यात येतो म्हणतात. अशी मुंबईच्या राजा बघितलात. आता परळच्या राजाला आपण जात होतो, पण तेवढ्या तर रस्त्याचं एक परळचा मयुरेश्वर करून मंडप दिसतं, तर इथे आलो आहे. आता हा बाप्पा बघूया. हा बाप्पा पण तुम्हाला दाखवतो, त्यानंतर दाखवतो
जिथे गेला अशी जेजुरी होती पूर्ण हळदीने वाकलेली. ही जेजुरी ह्या वर्षी अयोध्यामध्ये बनवून आली तर ते दाखवतो. जय श्रीराम. ओ भाई इथे अख्खा राम मंदिर बनवलंय. राम मंदिर सेटअप उभा केला. आम्हाला दाखवतो. परसा इच्छापूर्ती. आता परच्या इच्छापूर्तीच्या मंडपात बसलोय. भाई काय मस्त वाटतं. थोडासा माहोल वेगळी आहे. तर थोडं इथे रेस्ट करतो, बसतो 5 मिनटं. मग तुम्हाला दाखवतो परचा विघ्नहर्ता आणि परचा महाराजा आणि जे काही गणपती असे लाईट असतील तिकडे ते सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करतो. चला भेटूया. तो वाला ज्योतिबा. तर आता आपण आलो कृष्णनगरच्या राजाला. तर हे देखील परेलमधलं एक सर्वात जुनं मंडळ आहे. या मंडळाचंही यावर्षी 106 वर्ष चालू आहे. तर तीच मूर्ती दाखवायला आलो आहे. तर त्यामुळे हा बाप्पा कसा आहे. अरुंधतीची बनवलेली मूर्ती आहे ही. आता आपण परचा लंबोदर बघितला. आता परचा विघ्नहर्ता बघूया. तर आता विघ्नहर्ता दाखवतो तुम्हाला परचा, जो आपण आगमनाचा व्हिडिओ मी टाकला आहे यूट्यूबला. तर माशावर बसलेला बाप्पा, युबा बाप्पा. तर तो गणपती दाखवतो आता. हे परचा विघ्नहर्तावाल्यांनी तुंबाडबद्दल शोधवलेला. तुंबाड या मूवीवरनं. तर त्याच्यामध्ये दाखवलं गेलेलं की कशी तरुण पिढी जी वाया चालली आहे तर त्यांना कसं नीट मार्गाला आणायचं हे या मूवीमध्ये दाखवलं गेलेलं. तर इथे रेकॉर्डिंग अलाउड नव्हती म्हणून रेकॉर्ड नाही केलं. पण जर तुम्हाला हे सगळं करायचं आहे, बघायचं आहे तर एकदा इकडे येऊन नक्की एक्सपिरियन्स बघा. हा फील करा भाई. खरं सांगतो तुम्हाला गुजबम्स आल्याशिवाय तुम्ही राहणार नाही. एवढा मस्त एक्सपिरियन्स होता हा. तर नक्कीच या इथे या मंडळाला भेट द्या. परचा विघ्नहर्ता हे मंडळाचं नाव आहे. इथे येऊन भेट द्या आणि हा शो बघा एकदा तरी बघा येऊन या 10 दिवसांमध्ये. तर मग ही बॅलेन्सिंगवाली मूर्ती परचा महाराजा, ही मूर्ती बघण्यासाठी कधीपासून मी वाट बघत होतो. तर तो क्षण आला आहे. ह्या मूर्तीची एकदा तुम्हाला बॅलेन्सिंग दाखवतो. फक्त तुम्ही बघा ही मूर्ती कशी उभी आहे आणि कशी बनवली गेली आहे. तर तेच तुम्हाला दाखवतो ही मूर्ती. तर बघत राहा. दादा आराध्य ना बिग फॅन. असं वाटतं प्लीज तुझे बघायला. रे थँक्यू. काय
नाही बोलतो. असं दर्शन करून केलं करतो तुला फॉलो इंस्टा थँक्यू ला आता करून घेतो. करून घे भेटू. चल आगे जाओ बीच में जाओ इधर से तेवढी आपण परळचा महाराजा बघितला. आता आलं परळचा सम्राटकडे. तर ही पण एक खूप मस्त मूर्ती होती गेल्या वर्षी. आता आपण ज्या गेटवर उभं तर ह्या वर्षी देखील ही मूर्ती खूप सुंदर आहे. तर हा मूर्ती दाखवतो तुम्हाला. तर पहिला गेट बघा. हाई गेल्या वर्षीची तर मूर्ती ओझी होतीच. ही पण रिअलिस्टिक वाटत होती आणि आता ही पण मूर्ती रिअलिस्टिक वाटते. मस्त बनवली आहे भाई. डेंजर आहे. तर दाखवतो तुम्हाला आता मूर्ती. तर मग मित्रांनो, जर असं लालबाग परळमध्ये जर कधी दर्शनाला येत असाल तर मग मी दाखवलेले जर ते गणपती जर तुम्हाला आवडले असतील तर इथे येऊन एकदा भेट देऊन जा. कारण ह्या मूर्त्या खूपच सुंदर बनवल्या गेल्यात आणि चलचित्रही किंवा जे मंडप वगैरे ते पण खूप चांगलं बनवलं गेलं आहे. तर मग ह्या मूर्तींना येऊन एकदा भेट देऊन जा, बघून जावा कलागिरी कलाकारांची. एकदम अशा सुंदर सुंदर मूर्त्या बनवल्या गेल्यात लालबाग परळमध्ये. तर या इथे नक्की भेट देऊन जा. तर मग आता घरी आलेलं आहे. सगळं झालेलं आहे दर्शन वगैरे. आता येऊन आपल्या मंडपात बसतं आहे बाप्पाच्या. दाखवतो तुम्हाला बाप्पा आपला साहिलचा. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला इथेच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि खाली कमेंटमध्ये मला हॅपी बर्थडे विश करायला विसरू नका. चला लवकर टाका, हॅपी बर्थडे टाका.